बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतदान आज होतंय। या मतदानाला काटेवाडीला रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणातील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं। यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रसारमाध्यमांशी काहीही न बोलता काटेवाडीकडे रवाना झाल्या। हा संपूर्ण भावनिक क्षण होता। बारामती विधानसभा पोटनिवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होत असून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये 386 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे। उन्हाचा तापमानाचा पारा लक्षात घेता सकाळच्या वेळी लवकर आणि दुपारनंतर उन्हे कलताना लवकर मतदानाची प्रक्रिया करून घेण्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा निर्धार आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाला यावं असं आवाहन देखील राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करत आहेत। आज मतदान आहे। सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे काटेवाडीत मतदान करणार आहेत, तर सुप्रिया सुळे या बारामतीतील MES शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत। आमदार रोहित पवार, त्यांचे वडील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार आणि त्यांचे कुटुंबीय हे पिंपळीतील मतदान केंद्रावर मतदान करतील। एकूणच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील हा भावनिक क्षण होता। सुनेत्रा पवार यांनी या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं आणि त्या काटेवाडीकडे मतदानासाठी रवाना झाल्या। बारामती तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत मताधिक्याचा विक्रम करण्याचा संकल्प केला असून या निमित्ताने देशात सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम सुनेत्रा पवार यांच्या नावे नोंदवावा यासाठी मतदारांना जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर काढण्याचा आणि मतदानासाठी मतदान केंद्रावर आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करणार आहेत। त्या दृष्टीने राष्ट्रवादीने तयारी केली असून बारामती विधानसभा पोटनिवडणूक ही अनपेक्षितरित्या लागलेली निवडणूक असून या निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीत पुन्हा एकदा मताधिक्याचा महाविक्रम व्हावा आणि तो देशात पुन्हा कुणीच मोडू नये अशा दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तयारी सुरू आहे।